रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी क्रमांक 677 पासून. माऊली अज्ञानाचे आणखी काही चिन्हे सांगतात. जो स्वतः कर्मे करत नाही, जो संशयात बुडालेला असतो, तो रानातल्या अमंगळ विहिरीप्रमाणे होय. ही विहीर कशी असते तर तिच्या तोंडावर काटेरी झाडे उगवलेली असतात आणि आत पुष्कळ प्राणी पडून मेल्यामुळे त्यांची हाडे साचलेली असतात. अशा प्रकारे अज्ञानी मनुष्य जो आहे त्याचे अंतःकरण हे अशुद्ध झालेले असते. द्रव्य प्राप्तीविषयी त्या लालसा बाळगत असतो. गवताच्या काडीवर मुंगी चढली तरी गवताची काडी लावते, त्याप्रमाणे अल्प लाभाकरता सुद्धा तो बुद्धीच्या स्थिरपणापासून तो ढळतो. डबक्यात पाय पडल्याबरोबर जसे पाणी गढूळ होते त्याप्रमाणे तो भयाचे नाव काढल्याबरोबर घाबरवतो. पुरात पडलेला भोपळा जसा हवा तिकडे वाहत जातो त्याप्रमाणे तो मनाच्या मोहामध्ये वाहत जातो. ज्याचे सर्व विषय उपभोग करण्याकरताच असतात त्याला सकाम कर्माशिवाय इतर कुठलेही कर्मे आवडत नाही. विरक्ताचे दर्शन जरी झाले तरी तो त्याचे स्नान करतो. जो विषयांच्या करता जळत्या आगीतही उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाही. आपले व्यसन हे भूषण आहे असे तो समजतो. मृगजलाच्या लालसेने धावता धावता मृगाचा ऊर जरी फुटला तरी तो मागे हटत नाही. त्याच्या ठिकाणी अज्ञान असते. जन्मापासून मरेपर्यंत विषय प्राप्तीच्या करता अनंत श्रम तो करतो. त्याबद्दल त्याला तिटकारा येत नाही, उलट त्याविषयी प्रेम अधिकच वाढते. व्याधग्रस्त मनुष्याला ज्याप्रमाणे भोग सहन होत नाही त्याप्रमाणे एखाद्याचे चांगले झालेले त्याला सहन होत नाही. गुणवान मनुष्याचा जो मत्सर करतो, व्युत्पत्तीबद्दल जो अहंकार बाळगतो, तपाचरणाची ज्याच्या अंगी ताठा भरतो, अंते ज्याला राज्यावर बसवले असता ज्याप्रमाणे तो अभिमानाने भुगतो त्याप्रमाणे त्याला अभिमान असतो. सापाचे तोंडात सापडून जात असता बेडूक कौतुकाने देखील माशा गिळण्याचे विसरत नाही. त्याप्रमाणे अंगात लद भरून नवद्वारे वाहत असताही ज्याचे मनात अशी स्थिती होण्याचे कारण काय असावे याचा विचार तो करत नाही. आईच्या गर्भाशयामध्ये विष्ठेच्या थरात 9 महिनेपर्यंत उकडून जातो तरी गर्भातील दुःख आणि उदरातून बाहेर निघते वेळीचे जे दुःख त्याविषयी तो स्मरण बाळगत नाही. डबके आटणार नाही अशा समजुतीने त्यातील जो मासा तो डोहात जात नाही किंवा पारध्याच्या गाण्यास भुलून मृग जसा पारध्याकडे पाहत नाही. मासा हा गळास लावलेल्या आमिषाचे आत गळ आहे असे न समजता तो खाऊन मरतो. दिव्याच्या ज्योतीने आपण जळून जाऊ असे न समजता पतंग त्यावर झडप घालतो. घर जळत असताना सुद्धा एखादा मूर्ख मनुष्य निद्रेच्या भरात घराबाहेर जात नाही. अन्नात विष घातले आहे तरी ते समजून न घेता कोणी कोणी खातो. जीविताच्या रूपाने हा मृत्यूच आला आहे असे विषय सुखामुळे त्याला तो जाणत नाही. अर्जुना, आयुष्याच्या वृद्धीपासून आपला मृत्यू रोज जवळ येत आहे असा ज्याला विषयांच्या भुलीने समजत नाही. हे महाभाव अर्जुना, अज्ञानरूप देशाचा राजा या म्हणण्यात त्याला शंका नाही. शरीर संपत्ती कमी होते, अंगावरील तेज लोपते, डोके मानेबरोबर हलू लागते, मानेचा काटा ढिला होतो. अशी शरीराची स्थिती झाली तरी त्याचा तारुण्याचा मत काही कमी होत नाही. आंधळ्याला ज्याप्रमाणे पुढे असलेला खांब उरावर आदळेपर्यंत समजत नाही, जळत असलेले घर अंगावर पडेपर्यंत आळशी मनुष्य उठत नाही, त्याप्रमाणे तारुण्याचा उपभोग घेत असता पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल जो विचारही करत नाही तो केवळ अज्ञान रूपच होय. त्याप्रमाणे अज्ञानाची आणखी काही ठोकळ लक्षणे आहे तीही तुला सांगतो.